नमस्कार. अवघाची संसार सुखाचा करीनं या उपक्रमांतर्गत आज आपण भारतीय पुरातन शास्त्र जे आहे जसं वास्तू झालं, ॲस्ट्रॉलॉजी झालं, हिलिंग झालं याबद्दल माहिती घेत आहोत. आज आपण या शृंखलेमध्ये हिलिंग संदर्भात माहिती घेणार आहोत. ज्यावेळी या प्रश्नाचा प्रश्न विचारण्यासाठी मी वास्तुरंग या साईटवर बऱ्याच लोकांना संपर्क केला, मेसेज टाकला, त्यावेळेस देश विदेशातून 450च्या वर प्रश्न हिलिंग संदर्भात आलेले, शंका आलेले आहेत. त्यातले सॉर्ट आउट करून जे प्रश्न एक रिपीट झालेले आहेत त्याचे ग्रुप करून 40 ते 50 प्रश्न आज आपण या सेशनमध्ये 2 सेशनमध्ये 3 सेशनमध्ये घेऊ. आपण जशी वेळ असेल तसं आपण त्याला डिव्हाइड करू. माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी हे सेशन जे आहेत, हे आपले एपिसोड होणार आहेत, ते पूर्ण बघावेत. म्हणजे तुम्हाला वास्तू संदर्भातले मॅक्सिमम डाऊट्स जे आहेत ते क्लिअर होऊन जातील आणि हिलिंग संदर्भात जे काही डाऊट्स आहेत ते पण क्लिअर होतील. वास्तू याकडे सांगतो की हिलिंग मध्ये पण वास्तूचा वापर होणार आहे, ॲस्ट्रॉलॉजीचा वापर होणार आहे. तो कसा होणार आहे मी याच्यात एक्सप्लेन करेल तुम्हाला. यामध्ये मी प्रश्न ज्यांनी विचारले त्यांची नावं सांगणार नाहीये, कारण एक एक प्रश्न बऱ्याच जणांनी रिपीट केलेला आहे म्हणून मी त्याला ग्रुप केलेला आहे. मी डायरेक्ट प्रश्न घेऊन त्याचे उत्तर द्यायला चालू करेन. पहिला प्रश्न आहे, हिलिंग म्हणजे काय? हिलिंग म्हणजे नॅचरल पॉवरला, जी डिव्हाइन पॉवर आहे किंवा नॅचरल पॉवर आहे ती आपण पुढे पास करणे. जसं आईच्या कुशीत गेली की आपल्याला बरं वाटतं, किंवा एखाद्या मंदिरात जाऊन बसली की बरं वाटतं, तसं निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही झाडाच्या सानिध्यात बागेत गेला की तुम्हाला सुदिंग इफेक्ट येतो. तो हिलिंगचा प्रकार आहे. मग हिलिंग वेगळ्या पद्धतीने करू शकता. जसं नेचरमध्ये जाऊन तुम्ही हिलिंग होता, आईच्या जवळ गेली की हिलिंग होतं, आपण की जेवण करतो त्याचं एक हिलिंगचा प्रकारच येतो, त्याला डाएट थेरपी म्हणतात. ओंकारचा प्रणवध्वनी करून त्याचं हिलिंग करू शकतो आपण. योगाच्या द्वारे हिलिंग करू शकतो. रेकी आहे, प्राणिक हिलिंग आहे, मॅग्निफाईड हिलिंग आहे. अशी हिलिंगचे बऱ्याच थेरपीज आहेत ज्याच्यामध्ये आपण हिलिंगचा, नॅचरल एनर्जीचा, डिव्हाइन फोर्सेसचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करून मनुष्यासाठी जे की आजार आहेत मनुष्याचे ते दूर करण्याकरता मदत करू शकतो किंवा मदत घेऊ शकतो. रादर हिलिंगच्या कोणत्या कोणत्या पद्धती आहेत? हिलिंगच्या प्रत्येक गोष्टी हिलिंगच आहे. जसं तुम्हाला एखादा प्रश्न आहे आणि तुमच्या जीवनात तुम्ही कोणाला विचारायला जाता, कन्सल्टेशन घेता, ते पण एक हिलिंग आहे. कोणाला बोललं की बरं वाटतं, एखाद्या आपण गुरुजीकडे जातो किंवा एखाद्या प्रवचनात जातो, तिथे बोलतो त्यास आपल्याला ते बरं वाटतं, ते आपलं मेंटल लेवलचं हिलिंग होतं. आपण जेवण केलं की बरं वाटतं, ते आपलं फूड लेवलचं हिलिंग होतं. असं हिलिंगच्या खूप पद्धती आहेत. मॉडर्न हिलिंग पद्धतीमध्ये आता आपण ॲलोपॅथीचे औषध आहेत ते घेतो आपण, होमोपॅथी आहे, आयुर्वेद आहे. हे सगळे हिलिंगचे वेगवेगळे मॉडॅलिटीज आहेत. आणि या सगळ्या आपल्याला जे आपले फिजिकल प्रॉब्लेम्स आहेत, शारीरिक दोष आहेत किंवा मेंटल लेवलला आहेत, इमोशनल प्रॉब्लेम्स आहेत, ते दूर करण्याकरता, त्यातून बाहेर येण्याकरता मदत करतात. सगळ्यात पॉवरफुल हिलिंग जर आपण म्हणलं तर नॅचरल हिलिंग असतं. ज्यावेळेस आपण गार्डनमध्ये जातो किंवा झाडाजवळ बसतो, योगा करतो गार्डनमध्ये, ते आपलं सगळ्यात जास्त पॉवरफुल हिलिंग असतं. तसंच आपल्याला ज्या व्यक्तीवर प्रेम आहे, जसं लहान लेकराला आईवर प्रेम असतं, आईजवळ गेले की लेकरू शांत होतं, ती हिलिंग आहे. मदर हिलिंग म्हणतो आपण त्याला. मदर अर्थ आपल्याला हिलिंग करत असते. त्या पद्धतीची हिलिंग नॅचरल फोर्सेस आहेत आणि त्याच फोर्सेसचा वापर करून आपल्या पद्धतीत आपण हिलिंग कसं करणार आहोत ते मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करतो. तिसरा प्रश्न विचारलेला आहे, हिलिंगचा नक्की फायदा कसा होतो? हिलिंगचा फायदा कसा होतो हे सांगायचं झालं तर, आपण जे काही समजा तुम्ही एखाद्या प्रॉब्लेम मध्ये आहात, एखादा तुम्हाला फिजिकल त्रास होतोय, समजा पोट दुखतंय, पोट दुखी करता आपण XYZ मेडिसिन घेतो. ते मेडिसिन तुम्हाला कितीपत लागू पडतात ते डिपेंड असतं तुमच्या सिव्हिरिटीवर. आणि जर आपण हिलिंग केलं तर नॅचरल फोर्सेस तुम्हाला ऑटो इम्युन वाढवतात आणि ऑटोमॅटिक हिलिंग करण्याकरता मदत करतात. आजपर्यंत कोणतीही हिलिंग, कोणतंही मेडिसिन तुम्हाला ठीक करू शकत नाही हे प्रूव्ह झालेलं आहे. मी रिपीट करतो, कोणतेही मेडिसिन तुम्हाला हील करू शकत नाही हे प्रूव्ह झालेलं आहे. त्याचं कारण काय? तुमच्या बॉडीमध्ये ऑटो हिलिंग मेकॅनिझम असतं. आपल्या बोटाला कट पडला किंवा काही लागलं तर ऑटोमॅटिक तिथं ब्लड क्लॉट होऊन ते रक्त बंद होतं. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ऑटो हिलिंग मेकॅनिझम आहे. औषध, हिलिंग जे काही आपण आहे ते
सपोर्टिव्ह आहे ऑटो हिलिंग मेकॅनिझम लवकर कार्यान्वित करण्याकरता किंवा फास्ट याची रिझल्ट आणण्याकरता. त्याला आपण कॅटलिस्ट म्हणू शकतो. जे काही आपण औषध घेतो किंवा जे हिलिंग करणार आहेत आपण ते कॅटलिस्ट सारखं काम करतं. अशा पद्धतीने हिलिंगचं कार्य चालतं. मग तुम्ही जे औषध घेता आणि हिलिंग करता त्या दोन्हीचा कंबाईन इफेक्ट होऊन तुमचा जो काही त्रास आहे तो दूर होण्यास मदत होते. या पद्धती हिलिंगचा फायदा होतो. चौथा प्रश्न विचारलेला आहे, हिलिंगने फायदा होतो तर उपचार नाही घेतले चालतात का? म्हणजे मॉडर्न मेडिसिन जे आहेत किंवा आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत, होमिओपॅथी मेडिसिन्स आहेत, ते नाही घेतले चालतात का? आपल्या ज्यावेळेस एखादा आजार होतो त्यावेळेस मेडिकेशन करणं हे आवश्यकच आहे. हिलिंग त्याला सपोर्टिव्ह आहे. हिलिंग ही रिप्लेसमेंट नाही कोणत्या औषधांकरता. तुम्हाला हिलिंग हा सपोर्ट करेल तुमच्या औषधांचा इफेक्ट वाढवण्याकरता, फास्ट इफेक्ट होण्याकरता ऍज अ कॅटलिस्ट म्हणून. त्यामुळे हिलिंग हा दुसरा अंग आहे त्याचा आणि मेडिसिनचा दुसरा अंग आहे. त्या दोन्हीचा इफेक्ट करून आपण जे काही या मेडिसिनचे साईड इफेक्ट होणार ते आपण टाळू शकतो हिलिंगच्या माध्यमातून. पण औषध बंद करून फक्त हिलिंग घेऊ हे कधीही कोणी सांगणार नाही तुम्हाला. दोन्ही कंबाईन घेतलं तर लवकर फायदा होतो. पाचवा प्रश्न विचारलेला आहे, मॉडर्न उपचार पद्धतीमध्ये जसे साईड इफेक्ट्स आहेत तशी हिलिंग मध्ये साईड इफेक्ट्स आहेत का? हिलिंग मध्ये कोणत्या प्रकारचे साईड इफेक्ट्स नाहीये. त्याचं कारण आहे की हे नॅचरल फोर्सेसचा वापर करून आपण हिलिंग केलेलं असतं. जसं जुन्या काळी साधू संत आशीर्वाद द्यायचे किंवा पाणी प्यायला द्यायचे, तसंच हिलिंग मध्ये नॅचरल फोर्सेसचा आपण वापर करतो, डिव्हाइन एनर्जीचा वापर करतो. त्यामुळे आपल्याला त्याची साईड इफेक्ट्स कोणत्याही प्रकारचे लागत नाही. मॉडर्न जे औषध आहेत त्यांचे काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात. कधी एखादं आपण एक औषध घेतलं ऍसिडिटी वाढू शकते, ते कमी करण्याकरता दुसरं औषध दिलं जातं. तर दोन्हीचे साईड इफेक्ट कमी करण्याकरता हिलिंगचा वापर केला जाऊ शकतो. पण हे हँड इन हँडच चाललं पाहिजे. एक करतो एक करत नाही असं होता कामा नये आणि कुणीही सजेस्ट पण करणार नाही तुम्हाला. हिलिंगने कोणते कोणते आजार दूर होऊ शकतात? हिलिंग ही एक सपोर्टिव्ह सिस्टम आहे, कॅटलिस्ट आहे. त्यामुळे तुमचे जे काही आजार आहेत, जे की तुम्हाला दोष तुमच्या शरीरात निर्माण झालेले असतील किंवा ऑरामध्ये निर्माण झालेले असतील, ते या कॅटलिस्टने मदत होण्यास ठीक होण्यास मदत होते. याने बरं होईल असं नाही. तुम्हाला औषध उपचार बरोबर हिलिंग घेणं आवश्यकच आहे. औषध लवकर काम करतील, ते केमिकल्स असतात ते तुम्हाला लवकर इफेक्ट करतील आणि हिलिंग त्यांना कॅटलिस्ट म्हणून लवकर काम करायला मदत करतील. जसं एका ठिकाणी 10 वेळ लागत असतील, ते हिलिंग घेत असेल 2 वेळ लागतील, त्याचा इफेक्ट लवकर यायला लागेल. त्यामुळे हिलिंग ही पद्धती सपोर्टिव्ह आहे. यानेच फक्त काम होईल, याच्यावर कधी डिपेंडन्सी ठेवायची नाही. पोट दुखायला लागलं तर आपल्याला काही गोळी घेणं आवश्यकच असतं. हिलिंग त्याला कॅटलिस्ट म्हणून काम करेल, लवकर पोट दुखणं कमी होईल. एखादं आपलं बोन फ्रॅक्चर झालं असेल तर आपण 15-20 दिवस हात बांधून ठेवतो, पण हिलिंग घेत असाल तर तो 7-8 दिवसात हा नीट होऊ शकतो. म्हणजे हा कॅटलिस्ट सारखं हिलिंगचा तुम्हाला वापर करता येऊ शकतो. फक्त हिलिंगच घेतो मी आणि हे घेणार नाही, हे कधीही योग्य नाहीये, हे अमान्यच आहे. प्राणी हिलिंगचे ज्यांनी शोधून काढलं मास्टर चॉकॉक सुई, त्यांनी पण हेच सांगितलं, तुम्ही जे मॉडर्न मेडिसिन घेता, मेडिकेशन घेता, ते कधी बंद करू नका. हिलिंग तुम्हाला ते सपोर्ट करेल. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, हिलिंग घेण्याकरता प्रत्यक्ष यावं लागतं का? हिलिंग घेण्याच्या 2 वेगळ्या पद्धती आहेत. एक फिजिकल समोरासमोर बसून हिलिंग घेता येतं आणि दुसरं डिस्टन्स हिलिंग करता येतं. माणसाची बॉडी जी आहे ती वेगवेगळ्या लेयर्सनी तयार झालेली आहे. ही फिजिकल बॉडी जी आपल्याला दिसते आणि आपल्या बाजूला जी आहे ती एनर्जी बॉडी आहे, ज्याला आपण ऑरा म्हणतो. तुम्हाला इथे पिक्चर दिसेलच ऑराचं, कसे वेगवेगळ्या बॉडीज असतात त्या. ज्यावेळेस आपण डिस्टन्स हिलिंग करतो त्यावेळेस त्या व्यक्तीचा फोटो मागवला जातो आणि हिलिंग चालू करताना त्या व्यक्तीच्या एनर्जी बॉडीला कॉल करून एनर्जी बॉडीवर आपण एनर्जीचे हिलिंग करतो. तुम्हाला सिंपल सांगतो, फिजिकल बॉडी हे एनर्जी बॉडीचं रिफ्लेक्शन आहे आणि एनर्जी बॉडी हे फिजिकल बॉडीचं सेम टू सेम रिफ्लेक्शन आहे. मॉडर्न सायन्स जे आहे ते ऑपरेशन करतात किंवा फिजिकल बॉडीवर काम करतात, ते तुमच्या फिजिकल बॉडी ट्रीट करतात आणि वरची बॉडी एनर्जी बॉडीची ट्रीट होते. आपण हिलर्स एनर्जी बॉडीवर काम करतो, त्याचं सेम रिफ्लेक्शन तुमच्या फिजिकल बॉडीमध्ये येतं. म्हणजे
समजा किडनीचा त्रास आहे कोणाला, आपण डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरने किडनीचं ऑपरेशन केलं, तर एनर्जी बॉडीमध्ये पण ती किडनी रिप्लेस झालेली असेल. आणि जर एनर्जी बॉडीला आपण किडनीची ट्रीटमेंट केली विदाउट ऑपरेशन्स वगैरे, तर ऑटोमॅटिकली फिजिकल बॉडीवर पण काम करतं. म्हणून आपण ज्यावेळेस हिलिंग करतो त्यावेळेस एनर्जी बॉडीला कॉल करून त्याच्यावर आपण हिलिंगचे उपचार करतो. जी कोणती हिलिंगची पद्धती असेल, पुढे आपण बघू कोणती आहेत ते, त्याच्यावर आपण ज्यावेळेस काम करतो फिजिकल बॉडी ऑटोमॅटिक हील व्हायला चालू होते. दॅट इज सेम रिफ्लेक्शन, फिजिकल बॉडी आणि एनर्जी बॉडी फिजिकल बॉडी. त्यामुळे हिलिंग करताना मोस्टली एनर्जी बॉडीवरच काम केलं जातं. प्रत्यक्ष समोर जर एखादी व्यक्ती असेल की हिलिंग देताना आपण एनर्जी बॉडीवरच काम केलं जातं, कारण हिलिंग पद्धती नॉन टच पद्धती आहे. तिथे कुठेही तुमच्या बॉडीला टच करायची गरज पडत नाही. नॉन टच असल्यामुळे फक्त एनर्जी बॉडीवरच ह्याचं काम केलं जातं. फिजिकल बॉडीला काही त्याला डिस्टर्ब केला जात नाही. पुढचा प्रश्न आपण विचारलेला आहे, मी तुमची हिलिंग सेशन घेतली होती, त्यास त्वरित फायदा झाला होता, पण इतर हिलिंग पद्धतीपेक्षा तुमची पद्धत वेगळी कशी आहे? मी जो हिलिंगचा अभ्यास केलेला आहे तो एक हिलिंग पद्धती आहे, दुसरी वास्तू पद्धती आहे आणि तिसरी ॲस्ट्रो पद्धती आहे. ज्या वेळेस एखादा तुमच्या शरीरात आजार निर्माण होतो, फिजिकल लेवलला असेल किंवा इमोशनल लेवलला असेल, मेंटल लेवलला असेल, कोणत्या लेवलला असेल, तो तुमच्या घरात पण असतो आणि तो तुमच्या पत्रिकेत पण असतो. इतर जे हिलर्स आहेत, मी कोणाचं नाव घेणार नाही, पण इतर ज्या हिलिंग थेरपीज आहेत त्यामध्ये फक्त एनर्जी बॉडीवरच काम केलं जातं. त्यामुळे त्याचा फायदा मिळण्यास थोडा विलंब लागू शकतो. पण आपल्या पद्धतीमध्ये आपण वास्तूला ट्रीट करतो, जिथून तो दोष येतोय, तो ग्रहांचे जे दोष असेल पत्रिकेप्रमाणे त्याच्यावर पण काही उपाय देतो आपण, आणि तुमच्या फिजिकल बॉडी एनर्जी बॉडीला पण हिलिंग करतो. त्यामुळे ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून जे हिलिंग केलं जातं ती जास्त प्रभावी हिलिंग पद्धती आहे. त्यामुळे तुमचं प्रत्यक्ष हिलिंग, वास्तूचे उपचार आणि ॲस्ट्रॉलॉजीचे उपचार तुमच्या पत्रिकेनुसार जे आहेत ते एकत्र पुनर्पणाचे हिलिंग केलं जातं. हा फरक आहे इतरांच्या हिलिंगमध्ये, इतर हिलिंग थेरपीजमध्ये आणि पर्सनली माझ्या हिलिंग थेरपीमध्ये. मी ह्याचा थोडा अभ्यास केला 7-8 वर्षाचा आणि त्यानंतर ही पद्धत मी अवलंबलेली आहे. आतापर्यंत जेवढ्या आपल्या परिवार लोकांना हिलिंग दिलेलं आहे, वास्तुरंग परिवारातील लोकांना सगळ्यांना याच पद्धती हिलिंग दिलेलं आहे. त्यांची आधी पत्रिका बघितली, कोणत्या ग्रहामुळे त्यांना हा त्रास होतोय, त्या ग्रहाचा त्यांच्या वास्तूमध्ये कोणत्या दिशेला इफेक्ट दिसत आहे ते सर्च केलं, त्याच्यावर अभ्यास केला, तिथे जे काही इम्बॅलन्स आहेत ते बॅलन्स केले, पत्रिकेतल्या ग्रहांचं बॅलन्सिंग कसं करायचं ते सांगितलं. छोटे मोठे उपाय, कुठे तुम्हाला स्टोन घालणं वगैरे ह्याची पद्धत नाही, आणि रेग्युलर तुमचं डेलीची हिलिंग आहे. या पद्धतीने जे हिलिंग करतो आपण त्याचा फायदा लवकर येतो आणि तो परमनंट असतो. पुन्हा आजार उद्भवण्याची शक्यता फार कमी असते, प्रोव्हाइडेड तुम्ही लाईफस्टाईल डिसीज मध्ये काही चेंजेस नसेल केले तर. अदरवाईज पुन्हा ते डिसीज यायला चालू होतं. पण ज्या हिलिंग पूर्ण होतं, आपलं सेशन्स पूर्ण होतात, त्यासोबत काही लाईफस्टाईल दिली जाते. या पद्धतीने तुम्ही राहिला तर तुम्हाला हा आजार पुन्हा होण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे इतर हिलिंग थेरपीज आणि माझ्या हिलिंग थेरपीमध्ये हा मोठा डिफरन्स आहे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे की हिलिंग फक्त माणसाच होतं का? हिलिंग माणसांचं होतं, मनुष्याचं हिलिंग करता येतं, प्राण्यांचं हिलिंग करता येतं, झाडांचं हिलिंग करता येतं. बाहेर मी तुम्हाला माझं गार्डन दाखवेल, हिलिंग केलं तर कसं गार्डन ग्रीन झालेलं आहे त्याचं मी तुम्हाला शूट दाखवेल मी तुम्हाला. नंतर वास्तूचं हिलिंग करता येतं, तुमच्या पत्रिकेतून तुमच्या ग्रहांचं हिलिंग करता येतं. एखादा ग्रह जर तुम्हाला सपोर्टिव्ह नसेल तर तो कसा सपोर्ट करायचा त्याचं हिलिंग करता येतं. व्यवसायासाठी हिलिंग करता येतं, एखादा व्यवसाय चालत नाहीये किंवा त्याचं नोकर काम करत नाही, सपोर्ट करत नाहीये, त्याकरता हिलिंग करता येतं. पैशांकरता हिलिंग करता येतं. अशा वेगवेगळ्या पद्धती तुमच्या आयुष्यातल्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला आपल्या हिलिंगचा सपोर्ट देता येतो. ऍज अ कॅटलिस्ट होऊन तुमचे कामं लवकर होऊ शकतात आणि फिजिकल हिलिंग मध्ये आजार तर फार लवकर त्यातून बरे होतात. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, हिलिंगच्या वेळी आधी तुम्ही जन्मतारीख विचारता, असं कुठे अनुभवात आलेलं नाही की कुणी जन्मतारीख विचारून हिलिंग केलेलं आहे. जसं मी आता तुम्हाला सांगितलं, माझी हिलिंग पद्धती जी आहे त्यात मी तुमची बर्थ डेट घेतो, बर्थ डिटेल्स घेतो, पत्रिका तयार करतो, ज्याने मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीनुसार तुम्हाला हा त्रास का होत आहे हे मी बघतो. एखाद्या व्यवसायाचा प्रश्न असेल तर बिझनेस पत्रिका पण ड्रॉ करतो आणि त्यातून ठरवतो की कोणत्या ग्रहाच्या प्रॉब्लेममुळे किंवा
वास्तूच्या दोषामुळे हा आजार तुम्हाला हा त्रास होत आहे, त्याच्यावर उपचार करून आपण हिलिंग पद्धतीत कोणती पद्धत अवलंबायची आहे ते आपण ठरवतो. काही काही वेळेस हिलिंग घ्यायची गरज पण पडत नाही. छोटे मोठे तुमचे ग्रहाचे किंवा घराचे उपचार जर केले, वास्तूचे उपचार केले, ताबडतोब ते आजार दूर होतात, त्रास दूर होतात. त्यामुळे प्रत्येक वेळेस हिलिंग पाहिजेच आहे असं आवश्यक नसतं. ज्या ठिकाणी हिलिंग आवश्यक आहे त्या ठिकाणी आम्ही हिलिंग सजेस्ट करतो. ज्या ठिकाणी हिलिंग आवश्यक नाही त्या ठिकाणी आम्ही हिलिंग सजेस्ट करत नाही. एनर्जी जास्त पण होता कामा नये आणि एनर्जी कमी पण होता कामा नये. एनर्जी तुमची बॅलन्स मध्ये पाहिजे. ज्यावेळेस तुमच्या गाडीच्या चाकात सगळे बॅलन्स असतात, चाकामध्ये एअर बॅलन्स असते, त्याच गाडी बरोबर चालते. जर एखाद्या चाकात हवा जास्त कमी झाली तर गाडी इम्बॅलन्स राहील. तसं आपल्या बॉडीचं आहे, वास्तूचं आहे. एनर्जी जास्त पण नको, एनर्जी कमी पण नको. ती आपल्याला बॅलन्स करायची असते, संतुलित करायची असते. त्यामुळे ज्या वेळेस हिलिंगची गरज खरंच असते त्यावेळेस आम्ही हिलिंग सजेस्ट करतो. ज्या हिलिंगची गरज नसते, इतर उपायाने काम होऊ शकतं, त्यावेळेस आम्ही दुसरे उपाय देतो. पुढचा प्रश्न विचारलाय, तुम्ही जी साधना देता ती कोणत्या प्रकारची असते आणि साधना करणं आवश्यकच आहे का? मी जी पद्धत थोडी शोधून काढली, ज्याचा अभ्यास केलेला आहे, त्याचं असं आहे की ग्रहांच्या दोषामुळे तुम्हाला कोणताही त्रास होतो. तुमची पत्रिका, तुमचे ग्रह दोष म्हणजे प्लॅनेटरी पोझिशन्स, त्याने तुमचा दोष होतो, तुम्हाला त्रास दोष लागतो तुम्हाला. तसं तो दोष तुमच्या घरात पण असतो आणि तो दोष तुमच्या शरीरात पण असतो. जर एखादा व्यक्ती समजा कॅन्सरनं पीडित असेल तर त्याच्या पत्रिकेमध्ये कॅन्सरचे योग आलेले असतात, त्यामुळे त्या व्यक्तीला कॅन्सर होतो. तर आपण काय करतो, घरातल्या ज्या दिशेला तो कॅन्सरिस इफेक्ट आहे तिथे बॅलन्सिंग करतो, यांच्या बॉडीला हील करतो आणि त्याबरोबर त्या ग्रहाच्या काही रेमेडीज आपण ऑडिओच्या स्वरूपात त्या व्यक्तीला ऐकायला सांगतो. ती त्याची साधना असते. ज्यावेळेस साधना आणि हिलिंग एकत्र येतं त्यास इफेक्ट लवकर येतो. नुसतं तुम्ही हिलिंग करताय मी बसतो हे चालणार नाही. दोघांचे एफर्ट ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस हिलिंग फास्ट होईल. त्यामुळे मी दिलेली साधना ही कंपल्सरी करायला सांगतो आणि ज्यावेळेस मी साधना करत असता त्यावेळेस मला मेसेज करायचा असतो. दॅट टाइम माझा सेकंड सेशन हिलिंगचा जो असतो तो मी तिथे अप्लाय करत असतो. त्यामुळे साधना ही कंपल्सरीच आहे आणि करायलाच पाहिजे. ज्यावेळेस मी साधना करता त्यावेळेस लवकर इफेक्ट येतात. तुमचा रिकव्हरी टाइम हा कमी होतो, रिकव्हरी रेट लवकर वाढतो, जास्त होतो. कोणी बेडवर असेल, कोमात असेल किंवा लहान बाळ साधना करू शकत नाही, अशा वेळेस काय करता येईल? जर एखादा बेडरेडन व्यक्ती आहे, कोमात आहे किंवा लहान बाळ आहे, त्यांना साधना करता येणार नाही हे सत्य आहे. पण त्यांच्याकरता वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसं बेडरेडन व्यक्ती असेल तर त्यांना तुम्ही इयरफोन नुसतं ऐकायला लावा, त्यांनी केलं नाही तरी चालेल, नुसतं ऐकलं तरी काम होईल. लहान बाळ आहे, त्याला जमत नाहीये, त्याला इयरफोन पण लावता येत नाही, त्या जवळ नुसतं लावून ठेवा, त्याच्या आईनं करू द्या ती साधना, ऑटोमॅटिकली ती एनर्जी त्या बाळापर्यंत पास केली जाते. वेगवेगळ्या पद्धतीने आपले हिलिंग किंवा साधनेचे प्रकार शोधलेले आहेत. जसे ते लागतील तसे आम्ही त्याला सजेस्ट करत असतो. तुम्ही देसात हिलिंगने एखादा अवयव निकामी झाला असेल तर तो पुन्हा काम करू लागतो का? हा प्रश्न 3-4 लोकांनी विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे, जर तो अवयव जन्मजात काम करत नसेल तर तो अवयव कधीही काम करणार नाही. जर नंतर डिफिशियन्सी आली असेल तर त्या अवयवाला आपण ऍक्टिव्हेट करू शकतो. अमेरिकन इन्स्टिट्यूट मॅग्निफाईड इन्स्टिट्यूट जे आहे, मॅग्निफाईड हिलिंग इन्स्टिट्यूट, त्यामध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ही एक प्रोसेस सांगितलेली आहे, ज्यामध्ये एनर्जी लेवलला आपण एखादा ऑर्गन ट्रान्सप्लांट करू शकतो आणि तो ऑटोमॅटिकली फिजिकल लेवलला त्याची रिकव्हरी चालू होते. तुमच्या फिजिकल बॉडीला डिस्टर्ब करायची गरज पडत नाही. आणि असे 2-3 केसेस आमच्याकडे झालेले आहेत, त्यामध्ये त्यांना 60-70% पर्यंत यश पण लागलेलं आहे. त्यामुळे एनर्जी लेवलला एखादा ऑर्गन आपण रिप्लेस केला तर तो फिजिकल लेवललाही इफेक्ट दाखवतो, हे शक्य आहे. पण नंतर जर त्याचा प्रॉब्लेम क्रिएट झाला असेल, तर जन्मजात प्रॉब्लेम असेल तर त्याला काही करू शकत नाही आपण.